दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या, अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. असते कदम राज आलं, असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली, ये सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली. ढगढगली नसा रुद्र ज्वालामुखी. असते कदम राज आलं, असते कदम राज आलं, असते कदम. राज आलं, राज भिणभिणला कंठात आक्रोशी हा रणी गरजला असा मर्द मावळा. भिणभिणला कंठात आक्रोशी हा रणी गरजला असा मर्द मावळा. वाघिणीच्या पोटी असा छावा जन्माला. राम राज आलं, शत्रूच्या उरी सिंहासनी बैसला. असते कदम राज आलं, असते कदम राज आलं, असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली, ढगढगली नसा रुद्र ज्वालामुखी. नीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर. महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती महाराज की जय. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण करण्याचा ठराव घेतलेला आहे. तो ज्येष्ठ नागरिक आणि गावातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवातीला याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर पुतळ्याचं अनावरण होईल. पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर लगेच भव्य दिव्य विद्युत रोषणाई आणि त्यानंतर लगेच आरती होणार आहे. आपल्या राजाचा उत्स्फूर्त आपल्या गावामध्ये स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांचे आभार व्यक्त करून या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे शिवध्वज उभारण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कोणाचं अनावरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज
आल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझा राजा माझा शिवबार माझा राजा माझा शिवबार आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात भंडारा ह्यो भाळी मगू उफानला रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात भंडारा ह्यो भाळी मगू उफानला रगात हेच मागणं तुम्हाला जीवन पायी पाहतोची सुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बळा लढतोची राजले राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझा राजा माझा शिवबार माझा राजा आपल्या सर्वांचे कौतुकाने नाव ठेवायचे सरपंच शिवरायाचा दुसरा अवतार धडाडीचे कार्यकर्ते माननीय शरद भाऊ पवार यांना मी ग्रामस्थातर्फे आणि देश नागरिकातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. यांचे नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं आणि शरीर आरोग्याचं जावं अशी समर्थतेने प्रार्थना करतो. आपल्या गावचे सरपंच माननीय शरद भाऊ पवार यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे आणि सरपंच कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावचे सरपंच माननीय शरद भाऊ पवार. ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीला भेटला पाहिजे आणि निश्चितच शरद भाऊ पवार जिद्दीला पेटले आणि त्यांनी या चौकाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण केलं. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित झाला. त्याचबरोबर माननीय तसेच चिचोली पाटीलचे कार्यक्षम चिचोली पाटील ग्रामपंचायतचे कार्यक्षम सरपंच
त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा. अत्यंत ध्येयवाडा मी त्यांना थोडक्यातच मी उद्गारतो, फक्त ध्येयवाडा म्हणून उद्गारतो. एखाद्या ध्येयाच्या मागे लागल्यानंतर ते ध्येय गाठेपर्यंत तो थांबत नाही असा सरपंच आपल्या गावाला आपला अत्यंत ध्येयवाडा सरपंच. त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म पूर्व संध्येला आज या चिंचोटी पाटील नगरीमध्ये एक ऐतिहासिक असं काम करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला या ग्रामस्थांच्या भावनांची कुठेतरी ओळख पटली आणि त्यातूनच आमच्या ग्रामपंचायतनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी भव्य दिव्य असं अनावरण केलं. शिवध्वजाचंही अनावरण करून त्याचं ते लोकार्पण करताय. आज आपल्या या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव दिलं. या सर्व गावीमध्ये माझा दुर्लभ सहकारी ध्येयवेळा आमचा गावचा सरपंच शरद भाऊ पवार आणि त्याच्या सहकार्यांनी अतिशय या ठिकाणी कष्ट घेतले, प्रामाणिकपणे धडपड केली. सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली. परंतु शरद भाऊच्या बाबतीत एकच सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला मी प्रवीणदादा कोकाटे आणि शरद भाऊ बसलो होतो त्यावेळेस प्रवीणदादांना मी एक वाक्य वापरलं होतं की शरदला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं नाही तर त्याच्याही पुढे जाऊन तो काम करत असतो. आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून प्रामाणिकपणे तुम्हाला सर्वांना सांगतो, आज माझ्या मनाला खूप खूप समाधान वाटलं की ज्या वेळेला शरदला सरपंच करण्यासाठी आम्ही चर्चा केली आणि ठरवलं की त्याच्याकडे कुठेतरी आता आपण जबाबदारी देऊया. आणि मला वाटतं ते ठरवलं होतं ते कुठेतरी सार्थकी लागलं. आणि म्हणून मी शरदला आणि त्याच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मनापासून आभार मानतो. खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. एक ऐतिहासिक असं काम केलं. जेव्हाही आम्ही गावातून बाहेर पडू आणि गावाच्या प्रवेशद्वारातून आम्ही गावात घुसू त्या वेळेला आम्हाला समोर छत्रपतीची प्रतिमा दिसल आणि त्या प्रेरणेतूनच आमच्या भविष्याचा वाटचाल अतिशय प्रेरणादायी असेल. आणि म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या आपल्या चिंचोटी पाटील ऐतिहासिक गावामध्ये ऐतिहासिक शिवजन्मोत्सवच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्याबद्दल सर्व आपल्या ग्रामपंचायतीचे त्याचप्रमाणे आपल्या सर्व पंचक्रोशीतील लोकांचे या ठिकाणी खूप खूप असं या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपले गावचे विद्यमान सरपंच श्री शरद भाऊ पवार यांनी या कार्यक्रमाच्या दिवशीच खूप आपल्या या कार्यक्रमात रंगत आणली. त्याचप्रमाणे त्यांचा आज उद्या या ठिकाणी जन्मदिन आहे. त्यांना या वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व या त्रिगुणांचा या ठिकाणी त्यांच्यातही संगम या ठिकाणी आपल्याला साधलेला दिसून आला. त्याचप्रमाणे आपल्या भगिनी कल्पनाताई ठोंबरे यांचाही आज या ठिकाणी जन्मदिन आहे. त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना भावी चांगल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. आज खरं पाहिलं तर आमचे मित्र शरद भाऊ पवार यांचा उद्या वाढदिवस असतो. परंतु आज त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना ग्रामपंचायत सदस्यांना सोसायटी सदस्यांना किंवा सर्वच सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्व गावातील ज्येष्ठ जे काही मंडळी आहेत यांना सर्वांना घेऊन खूप छान या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठा केली. आणि मी त्या निमित्ताने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शिवजयंतीच्या आणि माजी उपसरपंच सौ कल्पनाताई ठोंबरे यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे सहकारी मित्र आणि या चिंचोटी पाटील नगरीचे तरुण जबाबदार सरपंच शरद भाऊ पवार साहेब यांना त्यांच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या आम्ही आपल्या सर्वांच्या उपस्थित सर्व ज्येष्ठ माता भगिनी तरुण सहकार्याच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या चिंचोटी पाटील नगरीचं एक आदर्श नेतृत्व असं शरद भाऊ पवार असं सरपंच म्हणजे नगर तालुक्यात किंवा नगर माझ्या तर माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यात असा तरुण तडफदार आणि कार्यक्षम जिद्दीला पेटणारा ध्येयवेळा सरपंच होणे नाही. त्यामुळे आपल्या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा नशीब आहे की आपल्या गावाला असा तरुण तडफदार सरपंच लागला. येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व विकास कामं सरपंचाच्या माध्यमातून पूर्ण होतील आणि सर्व गावाला असणाऱ्या अडचणीतून सुद्धा गाव सरपंचाच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर काम करेल. आमचे मित्र सरपंच शरद भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी आणि शुभेच्छा देतो.
आमच्या सर्व सांडूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आपल्या गावचे विद्यमान सरपंच आमचे सहकारी शरद पवार यांचा उद्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर असणारा वाढदिवस असतो, परंतु आपल्या सर्वांच्या आग्रह खातर त्यांनी एक दिवस आधीच हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे आमच्या भगिनी गावचे माजी उपसरपंच कल्पनाताई ठोंबरे यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. या दोन्ही सन्माननीय व्यक्तींना मी आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सरपंच शरद भाऊ यांनी जे कार्य केलं त्या सर्व कार्याचा उल्लेख आधीच्या सर्व वक्त्यांनी केलेलाच आहे आणि सन्माननीय राजेजी परकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्या काही गोष्टी या ठिकाणी ठरवल्या त्याप्रमाणे सर्व पार पडल्या आणि सरपंचांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबरीत घेऊन गावचा विकास करण्यासंदर्भात पूर्ण प्लॅनिंग करून अतिशय चांगल्या प्रकारचे दिशा देण्याचे काम या ठिकाणी केलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि यापुढील काळातही सरपंच शरद पवार असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील यांना विनंती करतो की त्यांच्या उर्वरित कार्यकाळामध्ये आपल्या गावाचं नाव या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये एक दिशादर्शक गाव म्हणून कसे जाईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आतापर्यंत त्यांची वाटचाल अतिशय चांगली राहिली आहे. अशीच त्यांची राजकीय वाटचाल असेल, त्याचप्रमाणे गावच्या विकासासंदर्भात त्यांनी घेतलेले निर्णय असतील, या सर्व गोष्टींना आई तुळजाभवानी त्यांना प्रार्थना पाठिंबा देईल आणि त्यांच्या हातून आपल्या गावाचा विकास निश्चितच घडणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये अतिशय सर्व जाती धर्मामध्ये असेल, सर्व तरुण बांधवामध्ये असेल, सर्व गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता अतिशय शांततेच्या मार्गाने आपल्या गावाचा विकास होईल, सर्व गावामध्ये समतोल साधला जाईल अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे आधीचा जो आपला सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या सोहळ्यासाठी आपला अमूल्य असा वेळ खर्च करून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायतच्या संयोजक मंडळीतर्फे आपल्या सर्व ग्रामस्थांचं सर्व शिवप्रेमींचं आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरपंचांचं पुढील आयुष्य अतिशय सुख समाधानाचं आणि भरभराटीत जावो, त्यांच्या हातून आई वडिलांची त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण गावाची समाजाची अतिशय चांगल्या प्रकारची सेवा घडो अशी आई तुळजाभवानी प्रार्थना करतो. बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to Sunita, happy birthday. ये जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत, जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत, जे गावाच्या अन गाव कार्याच्या विकासापाशीच येऊन आडत, असा न्यारा प्यारा जसा उगवता तारा, स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार, स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार, त्यानं झाली दुनिया सारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी.
जाईल तिथं सरपंचाची चर्चा, जिथं जाईल तिथं सरपंचाची चर्चा. महाग पब्लिक असते जसं काही निघलाय मोर्चा. रुबाब दर्जा जोरात लढणार पडतोय घोरात. रुबाब दर्जा जोरात लढणार पडतोय घोरात. काही चालायची गद्दारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. किती कौंबऱ्याच शेत कुठल कोणाच. गाव किती कौंबऱ्याच शेत कुठल कोणाच. कुणाचा 7-12 खरा नटून मुळात बाराच. कुठले तंट्याचं औषध कुठलं हो, कुणी गिळून मुखतोंड मिटलं हो. कुणाच्या कुठल्या दानानं नक्की कुणाचं किराण सुटलं हो. स्माईल करून जाईल वरून दाखवलं नाही जरी. इस्माईल करून जाईल वरून दाखवलं नाही जरी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी.
अधिकारी दुर्जन मर्दन उच्च सज्जन तारी शिव तुझे नाम हे संकटहारी गीत विगीत शिवा शिवारी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी DJ Webov in the mix. नतमोट्याची नागामधी गे अंबा सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी नतमोट्याची नागामधी गे अंबा सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी चाले नावाचा गवगवा हे सरपंचाची हवा सदा कदा चाले नावाचा गवगवा सरपंचाची हवा खोटेपणा नाही जरा नाही रुपेरी पडद्यावरचा युवा भावाचा हिरो खरा लाडका नेता गावचा आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी
ताश टोल पिटीज संबळ ठेकत लावायचा ढोल ताश टोल पिटीज संबळ ठेकत लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा अरे भाऊंच्या बड्डेला डीजे जोरात लावायचा वाकडं तिकडं नाचून नाचून धिंगाणा घालायचा स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती हे गुण भगवतो हाती हे गुण भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव या निमित्तानं मी तमाम माझ्या सर्वांना सहकाऱ्यांना मित्रांना शिवप्रेमींना या ठिकाणी शुभेच्छा देतो छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत या 2 दिवसापासून आज आमच्या चिचोंडी पाटील नगरीमध्ये अतिशय अतुलनीय असं कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे काल 18 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच शरद भाऊ पवार उपसरपंच यशोदाताई कोकाटे यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी आमच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी मिळून एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला एक ऐतिहासिक दिन आमच्या चिचोंडी पाटील ग्रामस्थांना काल त्यांनी दाखवला आमच्या चिचोंडी पाटील गावामध्ये त्यांनी काल प्रथमच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं अनावरण केलं या ठिकाणी शिवरायांची प्रतिमा स्थापन केली शिवध्वज जो छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबारायांनी दिला होता जी भगवी पताका शिवध्वज म्हणून प्रसिद्ध पावली ती तो शिवध्वज काल या ठिकाणी उभारण्यात आला आणि आज आमच्या या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या मराठा सेवा संभाजी ब्रिगेड परिवाराच्या वतीनं मी सरपंच शरद भाऊ पवार आणि उपसरपंच यशोदाताई कोकाटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं ग्रामपंचायत सदस्यांचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आज शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजक समस्त ग्रामस्थ चिचोंडी पाटील यांनी या ठिकाणी शिवजयंतीचं एक उत्कृष्ट असं आयोजन केलं आहे सकाळी या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन करून शिवजयंतीची सुरुवात झाली त्याचबरोबर या ठिकाणी आता या समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळी एक शोभायात्रेचं आयोजन आहे आणि येत्या शुक्रवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी चिचोंडी पाटील परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आबालवृद्ध लाडक्या माता भगिनींसाठी या ठिकाणी या समितीच्या वतीनं छावा चित्रपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या सर्वच बाबींचं अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं एक उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन केलं म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि शिवजन्मोत्सवाच्या पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांची आज 395वी जयंतीच्या मुहूर्तावर आज चिचोंडी पाटील गावात विविध कार्यक्रम राबवण्यात आले चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने आज काल या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण केलं ग्रामपंचायत कार्यालयावर आणि आज 51 फुटी ध्वजाचं लोकार्पण केलं आय लव्ह चिचोंडी पाटील नावाचं लोकार्पण केलं आणि आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्याकडून या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेण्यात आलं या सर्व उत्सवासाठी
चिचोंडी पाटील गावातील सर्व शिवभक्त त्याचबरोबर आमचे सर्व तरुण सहकारी यांनी मोठी मेहनत घेऊन हे 2 दिवसापूर्वीपासून संपूर्ण चिचोंडी पाटील गाव भगवमय शिवमय झालेलं आहे. अशा या भक्तिमय आणि शिवमय वातावरणात सर्व ग्रामस्थांनी महिला भगिनींनी आणि विशेषतः पदाधिकाऱ्यांनी मोठं सहकार्य योगदान दिलं. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि सर्व उपस्थितांना यापुढे आपण शिवरायांची शिवजयंती अशीच साजरी करत जाऊ. शिवरायांचे 395वी ही जयंती आहे. या ठिकाणी शिवरायांचा एक जरी त्यांचा विचार आपण अंगी घेऊन सामाजिक राजकीय जीवनात जर उपयोग केला तर आपला परिवार सुखी राहील, आपला समाजाला त्या माध्यमातून संरक्षण शांतता मिळू शकते. असे शिवरायांच्या विचाराबद्दल सर्वांनी आज या ठिकाणी तसा निश्चय करावा आणि सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आणि ते हिंदुस्थानमधील सर्व नागरिकांना मी चिचोंडी पाटील ग्रामस्थ सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. जय शिवराय. धन्यवाद. आज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि जयंतीनिमित्त आपल्या चिचोंडी पाटीलचा जो मीटिंगचा हॉल आहे या ठिकाणी छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा ओरिजिनल जी प्रतिमा आहे, फोटो आहे, त्याचं या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनावरण होत आहे. आमचे मार्गदर्शक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी कोपर्डी मोर्चा असन आणि अनेक मराठा आंदोलनासाठी मोठमोठे आंदोलन केले, हेलिकॉप्टर फोडले, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले असे आहे आमचे मित्र सहकारी राजेशजी परकाळे यांच्या हस्ते आपण या प्रतिमेचं उद्घाटन करत आहोत. मी राजेशजी परकाळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या हाताने एक किलो कापड. समोर एक छत्रपती शिवाजी महाराज की